नवरदेवाचे आई वडील आणि वधूचे आई वडील, वराचे आई वडील आणि वधूचे आई वडील ते सुद्धा या ठिकाणी येऊन जाते. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर ते पहारेकराचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे सर्व व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांना झोपेतही देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. तरुणपणाची मुलगे व वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य. वेशी व शत्रूंशी त्यांनी बोलाचाली होत असता ते फजित होणार नाही. आजच्या या ठिकाणी या शुभ विवाहामध्ये उपस्थित वर पक्षाकडून वधू पक्षाकडून आलेले वराडी मंडळी, गावजन, मित्रमंडळ, तुम्हा सर्वांना प्रेमाचा प्रीतीचा सलाम. गंभीर विधी है आणि त्याप्रमाणे तो विधी कार्यक्रम पार पडा जुजे त्यासाठी आई जे वधूवर है त्या विनंती कहूं ते जागा उभी रही जाए. आणून ठेवायचे आहे. मंगळसूत्र आहे, अंगठी आहे, फुलहार आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आणून ठेवायच्या आहे. चिरंजीव शाहुल दत्तू गावित, चिसौका रुथा सिंग्या गावित या दोन्ही लेकरांच्या विवाह विधीला सुरुवात करीत आहे. विवाह विधीसाठी देवाचे वचने आहे ते पुन्हा एकदा मी वधूवरांना वाचून दाखवित आहे. वधूवरांनी विवाह वचने जे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे. देवासमोर आणि या मंडळी समोर हा पुरुष शाहुल गावित व ही स्त्री रुथा गावित यांना विवाहाच्या पवित्र बंधनात जोडण्यात आपण येथे जमलो आहोत. आमच्या स्वर्गीय पित्याने एदेन बागेत विवाहाची स्थापना केली. काना गावी लग्नाला हजर राहून आणि आपला पहिला चमत्कार करून देवाच्या पुत्राने त्याला आशीर्वाद देऊन पवित्र केले व शोभा आणली. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे, पवित्र आत्म्याने प्रेरित असावे याप्रमाणे देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. विवाहाविषयी प्रभूने जे म्हटले आहे, जे शिकवले आहे ते ऐका. तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली व म्हटले, याकरिता पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ती पुढे दोन नवत तर एक देह अशी आहे. म्हणून देवाने जे जोडले ते मनुष्याने तोडू नये. विवाह संदर्भाने जे प्रभूने वचने दिलेले आहे ते मी वाचून दाखवलेले आहे. पुढे म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी बायको करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्री बरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. ऐकले प्रभूचे वचन आहे? ऐकले दोघांनी प्रभूचे वचन आहे? ओके. पुढे वाचतो, नवरा बायकोच्या कर्तव्याविषयी मी वचनाद्वारे काही गोष्टी सांगितल्याच आहे, परंतु नवरा बायकोचे जे कर्तव्य आहे ते पुन्हा मी वाचून दाखवतो. वधूसाठी, रुथासाठी पहिल्याने, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसंच पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. ऐकलं? ओके. वरासाठी, पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी अर्पण केले, अशासाठी की
तिला त्याने वचनाच्या द्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी असे ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याप्रमाणे पतींनी आपापल्या पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. जो कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो. कारण आपण ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहे. म्हणून पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. कोणा येऊ काय करायचे आहे? प्रीती करायची. ठीक आहे. देवा वचनामध्ये देवा सेवक या नात्याने काही मार्गदर्शन पती पत्नीसाठी या ठिकाणी वाचन केलं आहे. परत एकदा पुढे जमलेल्या मंडळीसाठी काही प्रश्न विचारतो. मंडळीला प्रश्न हा. विवाहाच्या पवित्र स्थितीत या दोन व्यक्ती एकत्र जोडल्या जाव्यात म्हणून आपण येथे आलेलो आहोत. म्हणून या दोन व्यक्ती विवाह बंधनात कायदेशीरपणे एकत्र जोडले जाऊ नये म्हणून जमलेल्यापैकी कोणाला काही कारण माहीत असेल तर त्याने अथवा तिने ते आत्ताच सांगावे. माझी इच्छा आहे, नाहीतर यानंतर यापुढे उगाच राहावं, गप्पा बसावं. कोणाला काही सांगायचं आहे का? कायदेशीर कारण नाही आहे? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता वधूवरांना प्रश्न विचारतो. वधूवरांना दोघांना लक्ष द्या हा. सर्व अंतःकरण पारखणाऱ्या देवासमोर मी तुम्हापैकी दोघांनाही बजावून विचारतो की तुम्ही बेकायदेशीरपणे लग्नाने जोडले जाऊ नये असे काही कारण तुम्हाला दोघांपैकी कोणाला माहीत असेल तर ते आताच कबूल करून सांगावे. कारण देवाच्या वचनामध्ये अनुज्ञान नसणाऱ्यांना एकत्र जोडले तरी लग्नाला आशीर्वाद देणार नाही. तुम्ही लग्न नाही उपजा तुझे की काही योग्य कारण आहे का? काही नाही. ओके, ठीक आहे. पती पत्नी जे प्रश्न होदलं गोईल आहे तिथे आहे जवाब बरोबर दिलो ह्या पागला होते. विवाह विधी एकमेकांना करार. पहिल्यानं जो वरराजा आहे त्याच्यासाठी काही गोष्टी मी वाचत आहे. वरराजासाठी देवाच्या पवित्र नियमाप्रमाणे ही स्त्री वृथा गावीत ही तुझी धर्मपत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय? रोगात व आरोग्यात हिचवर प्रीती करून हिचे समाधान व सन्मान व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ हिच्याशीच एकनिष्ठ राहशील काय? हो. ठीक आहे. वधूसाठी देवाच्या नियमाप्रमाणे पवित्र वैवाहिक जीवनात एकत्र राहण्यास हा पुरुष शवलगावीत याच्याशी हा तुझा विवाहाचा पती व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? रोगात व आरोग्यात याचवर प्रीती करून व याचे समाधान करून सन्मान करून व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व पुरुषास सोडून याच्याशीच केवळ एकनिष्ठ राहशील काय? दोघांना देखील या ठिकाणी वचन देण्यात आलेले आहे. दोघांनी एकमेकांना वचन दिलेलं आहे. ते एकमेकांना सोडून राहणार नाही याप्रमाणे गंभीर वचन त्यांनी दिलेलं आहे. यावेळेस कन्यादान होईल. वधूपिता पुढे येतील आणि आपल्या मुलीचा उजवा हात वराच्या हातामध्ये ते देतील. उजवा हात याला उजवा हात. प्रार्थना करणार आहोत आपण. पास्टर अविदास गावित पुढे येतील आणि प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. आमच्या सर्वसमर्थ आणि थोर कृपाळू प्रभू,
आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, तू स्तुती करतो यासाठी की चिरंजीव शाऊल आणि शोका रुथा या दोघा लेकरांचं प्रभू या ठिकाणी लग्नविधी होत असताना प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की रुथा गावीत हिला तिच्या आईवडिलांनी पालनपोषण केलं, लहानाशी मोठी केली, आईवडिलांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि आज पुन्हा एकदा प्रभू एक मोठं मन करून रुथाचं जीवन वरराजा राहुल शाऊल गावीत याच्या हातामध्ये हात देऊन प्रभू त्याला जबाबदारी देत असताना प्रभू तू त्याला त्यांना कृपा पुरवली त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. प्रभू हे लग्नविधी प्रभू तुझ्या उपस्थितीने तो आशीर्वादित कर आणि अभयतना देखील प्रभू तुझं गौरवासाठी प्रभू सहाय्य कर अशी त्याची प्रार्थना करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. ऐकलं कन्यादान उपजी गोयला आहे. पासी वर राजा आहे तो वधू काही वचने देणार आहे. वधू आहे ती देखील वराल काही वचने देणार आहे. तर शाऊल माझ्या मागून हा. मी शाऊल गावीत रुथा गावीत तुला माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकारतो आणि देवासमोर व या मंडळी समोर तुला वचन देऊन तुझ्याशी असा करार करतो की यापुढे सुखात व दुःखात श्रीमंतीत व दारिद्र्यात रोगात व आरोग्यात आणि मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत तुझ्या प्रेमळ आणि एकनिष्ठ पती बनून राहील. ओके. मी रुथा गावीत शाऊल गावीत तुम्हाला वचन देऊन असं करार करते की यापुढे सुखात व दुःखात रोगात व आरोग्यात श्रीमंतीत व दारिद्र्यात आणि मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत तुमची प्रेमळ आणि एकनिष्ठ पत्नी बनून राहील. वधूवरांनी एकमेकांना गंभीर वचने दिलेले आहे. यावेळेस त्यांच्या लग्नाचे वचन दिलेले आहे. त्याच्या काही कराराचं चिन्ह निशाणी असेल तर घेऊन या. मंगळसूत्र, अंगठी. जेम्स पाळसे, रेव्हरेंड जेम्स गाईड पाळसे पुढे येतील आणि प्रार्थना करतील. शाऊल आणि रुथा त्यांच्या लग्नाच्या कराराच्या निशाणी म्हणून या ठिकाणी मंगळसूत्र आणि अंगठ्या आणलेल्या आहे. प्रार्थना करा. प्रार्थना करू. पवित्र सर्वसमर्थ जिवंत तानार प्रभू, या समयामधून धन्यवाद देतो, स्तुती कोजे. या समय बेनी परिवारहम बेनी पहाहम करारा आणि प्रेम आणि लग्न निशाणी म्हणून जे अलंकार भूषण या ठिकाणी एकमेकासाठी लिहिणं आहे. यावे तो प्रेम आणि विश्वासयोग्य जीवना साथ आठ दिन येथवर तू इतिहान तो कृपा पुरवीन व आनंदा सोहळो या परिवाराहारी आम्हा बाधाम तू सहभागी कोई है. आणि या ठिकाणी प्रीता लग्न ही उत्तम व्यवस्था तोपासून प्राप्त झाली आहे ती तू आशीर्वादित को आणि याद्वारे प्रभू तो प्रेम कायम बनी रहे होडी तो चढ़ने प्रार्थना है. यीशु हमें तानारून त्याना प्रार्थना को येवन कोजे. आमेन.
आज सोडी दे आणि मंगळसूत्र घे पहिला कोणी नेट आणि फोटो दे फोटो काढिले फोटो वळणार से बी येतो जरा उठून व्यवस्थित कोई दे बेटा कड़ी वाला है कड़ी खोली मस्त वाली दे खुले ना और એટલે યોકા પૂછી દો અને યોકા તેલા મંગળ લોકેટ હેલા ફેંકી દો હા હવે જાય હતા ફોટા વાળા બી સારા ફોટા કાઢતા ઓકે ठीक है वाड़ी दे पास वचन बोल माइक करे अचल एकनिष्ठता व अढळ प्रेम भाव व अढळ प्रेम याची निशाणी म्हणून ही अंगठी तुला देतो ओके अचल एकनिष्ठता व अढळ प्रेम भाव याची खूण म्हणून ही अंगठी तुम्हाला देते ओके अडे फोटो ये प्रिंट करा यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत वधूवरांनी एकमेकांबरोबर करार केलेला आहे कराराचे चिन्ह म्हणून एकमेकांना अंगठी दिलेली आहे वधूला वराकडून मंगळसूत्र दिलेलं आहे यावेळेस फुलहार जे आहे ते देखील आणा ते देखील आपण त्यांना एकमेकांना देणार आहोत फुलहार वधू पहिल्यांदा ताड़ी बाजू आप बात है जोर से ताड़ी बाजू हो शुभ लग्न सावधान पड़े करनी प्रभुदान शुभ लग्न सावधान पड़े करनी प्रभुदान पड़े वधूवरांसाठी आता आपण प्रार्थना करणार आहोत गुडघ्यावर या खुर्ची साईड में हरकाविल आहे जो देतो या सर्व देवाचे सेवक लोक आपण पुढे येऊया आणि या नववधूवराला पुन्हा प्रार्थनेच्या द्वारे आशीर्वाद देऊया आपण रेव्हरंड सुमन नाईकवाड साहेब ते पुन्हा एक प्रार्थना करते आणि त्याच्यानंतर मी आशीर्वाद घोषित करतो प्रार्थना केली
पवित्र पवित्र सर्व समर्थ प्रभु तो नवाल धन्यवाद स्तुति आदर मान सन्मान प्रभु आईदुल्ला होय पवित्र प्रभु एदन बगीचानी अंदर कुटुंब रचना की फलद्रुप वहा बहुगुणित वहा पृथ्वी अपूर्ण वो आशीर्वाद परमेश्वरा तो तरफથી है અને આજपर्यंत આશીર્વાદ રહેનારો હે માટે અહીં તો નવાલ ધન્યવાદ હોય પવિત્ર પ્રભુ શોલની રૂહ ત્યાં જીવના બદલ અહીં તો નવાલ ધન્યવાદ હોય પવિત્ર પ્રભુ જે બી લગ્નની અંદર કોલ કરાર કેલા હે તે પાળા પ્રભુ ત્યાં મદદ કરી જેથી કરીને એ કુટુંબ આશીષિત બની શકે અને મહિમા ગૌરવ માટે પ્રભુ તું જ મળે હોય પવિત્ર પ્રભુ તો પ્રેમની અંદર તો પ્રીતિની અંદર તો સાનિધ્યની અંદર એ પરિવાર આવતું થો હોય પવિત્ર પ્રભુ या ठिकाणी वचनाद्वारा लग्न विधी द्वारा तो गौरव तो महिमा तो की लेदो माटे तो नवाल धन्यवाद तो स्तुति के होय पवित्र प्रभु માં प्रार्थना है वरवधू वराल तो संभाळ છે આશીષિત કે છે અને ત્યાં કૌટુંબિક જીવનની અંદર પ્રભુ તો આ અને તો ગૌરવ અને તો મહિમા જુગજે એનો કાર્ય પ્રભુ તો ઘડવી આવી તો ચનીમાં પ્રાર્થના है માન સન્માન બાઠવાય પ્રભુ તુલદા દાસિયાના તેને પિતા પુત્ર પવિત્ર આત્મા ત્રિક દેવા નામની અંદર और वधूलाई तो आत्मा पीधा तू दोन तो चला संभळा आशीषित केले कारण हार प्रभु येशू ख्रिस्त तो आशीष कबूल केले आमेन प्रभूची प्रार्थना हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जावं तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची प्रकाराचा मास जसे आम्ही आमच्या सोडले तसे आमच्या मास आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन आशीर्वाद देऊ प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो प्रभू आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर दया करो प्रभू तुम्हावर कृपादृष्टी करून तुम्हाला शांती देवो आता आणि सदा सर्वदा हे घडो आमेन आमेन लग्न जाहीर करतो आम्ही ज्या सरकारच्या सत्तेखाली राहत आहे त्या सरकारने आणि ख्रिस्ताच्या मंडळीने दिलेल्या अधिकाराने मी असे जाहीर करतो की शौल गावित आणि चिसौका रुथा गावित हे दोघे नवरा बायको झाले आहे देवाच्या नियमाप्रमाणे ते नवरा बायको झाले आहे ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणीही मनुष्याने तोडू नये देवबाप या नव परिवाराला आशीर्वाद देव आशीर्वादाची प्रार्थना झाली आहे लग्न विधी कार्यक्रम संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो 2 साक्षीदार येतील आणि सह्या करतील